वक्फचा काळा कायदा तात्काळ रद्द करण्याची असदुद्दीन ओवीसी यांची मागणी. वक्फ कायद्यानुसार वक्फची सर्व संपत्ती ईश्वराच्या मालकीची. सुधारणेमुळे सर्व जमीन कब्जेधारकांच्या हाती जाणार. परभणीत आयोजित एका कार्यक्रमात ओवीसी यांची वक्तव्य. सामनाच्या अग्रलेखातून सरकारवर टीकास्त्र. देशभरात हजारो पाकिस्तानी आले कुठून? हल्ल्यानंतर सरकारला पाकिस्तानी नागरिक आठवले. देशाच्या सुरक्षेशी मोठा खेळ. शहर विकास आराखडा रद्द होणार नाही. शहराच्या विकासासाठी आराखडा फायदेशीर. रत्नागिरीचे आमदार किरण सामंतांचं ठाम मत. वर्ध्याच्या हिंगणघाटात ठाकरेंच्या शिवसेनेला खिंडार. माजी नगरसेवक बंटी वाघमारेचा असंख्य कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश. भाजपा आमदार समीर कुणावार यांच्या नेतृत्वात पक्षप्रवेश. पुण्यात राष्ट्रवादी महिला काँग्रेस सशक्त संघटन पश्चिम महाराष्ट्र विभागीय पदाधिकारी कार्यशाळेचं आयोजन. कार्यशाळेला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे उपस्थित. एनसीईआरटी 7वीच्या अभ्यासक्रमामध्ये बदल. एनसीईआरटीने मुघल तसेच दिल्ली सलांतर विषय काढले. सीईटीच्या गणिताच्या पेपरमध्ये घोळ. गणिताच्या पेपरमधील निम्मे पर्याय चुकीचे. 20 ते 25 प्रश्नांचे पर्याय चुकीचे असल्याने गोंधळ. काही प्रश्नांचे 4ही पर्याय चुकीचे असल्याने विद्यार्थ्यांचा गोंधळ. सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीची आज मतमोजणी. भाजपाचे आमदार सचिन कल्याण शेट्टी आणि भाजपाचे आमदार सुभाष देशमुख यांची प्रतिष्ठा पणाला. दुपारपर्यंत निकाल हाती येण्याची शक्यता. सोलापूर बाजार समितीची निवडणूक. बाजार समिती निवडणुकीची आज मतमोजणी. कल्याण शेट्टी आणि देशमुखांची प्रतिष्ठा पणाला. एल्फिस्टन पुलाचा तिढा सुटणार का याकडे लक्ष. पुलाच्या पाडकामाला स्थानिकांचा विरोध. आज एमएमआरडीए प्रशासनासोबत स्थानिकांची महत्वाची बैठक. पाकिस्तानी नागरिकांना निर्धारित कालावधीत भारत सोडण्याचे आदेश. आदेशाचे पालन न केल्यास 3 वर्षांचा तुरुंगवास किंवा 3 लाख रुपये दंडाची शिक्षा होणार. सीमा ओलांडलेला बीएसएफ जवान अद्यापही पाकिस्तानी सैन्याच्या ताब्यात. 4 दिवसानंतरही सुटका नाहीच. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जगदाळे आणि गणबोटे कुटुंबियांची भेट घेणार. पहलगाम हल्ल्यात संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटेंचा मृत्यू झाला. पुण्यातील काश्मीरी विद्यार्थी पुणे पोलीस आयुक्तांची भेट घेणार. विद्यार्थ्यांवर होत असलेले हल्ले आणि भीतीच्या वातावरणामुळे संरक्षण देण्याची मागणी. पहलगाममध्ये 22 एप्रिलला दहशतवाद्यांचा पर्यटकांवर हल्ला. हल्ल्यानंतरही पहलगाममध्ये परदेशी पर्यटकांचा ओघ. परदेशी पर्यटकांचा पहलगामला भेट देण्याचा निर्णय. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तान घाबरले. मोठ्या नेत्यांचे कुटुंब देश सोडून पळून जाऊ लागले. बिलावल भुट्टो कुटुंबासह पाकिस्तान सोडून कॅनडाला. भारताच्या कारवाईमुळे पाकिस्तानमध्ये भीतीचं वातावरण. भारताकडून अटारी सीमा बंद. पाकिस्तानला मोठा फटका. पाकिस्तानमध्ये आपत्कालीन उपाययोजना सुरू. औषधांचा तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी सरकारचा प्रयत्न. पाकिस्तानची पुन्हा कर्जासाठी याचना. चीनकडून मागितली 10 अब्ज युआनची कर्ज. आर्थिक गरजासाठी आता पाकिस्तान अन्य देशांवर अवलंबून. काश्मीरमधील मुस्लिम परिवारांची पर्यटकांना मदत. यवतमाळमधील पर्यटकांना आपल्या घरात दिला आश्रय. काश्मीरी नागरिकांकडून पर्यटकांना धीर देण्याचा प्रयत्न. पहलगाम हल्ल्याचा पर्यटन व्यवसायावर परिणाम. काश्मीरमधील पर्यटनासंदर्भातील बुकिंग रद्द. हल्ल्यामुळे पर्यटन नगरीला सुमारे 2.50 कोटींचा फटका. कराडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं संयुक्त महाराष्ट्र गौरव रथ सोहळ्याचे आयोजन. गौरवशाली महाराष्ट्र महोत्सव 2025च्या अनुषंगाने गौरव रथाचे आयोजन. बेस्ट प्रवासाचा आता दुपटीने महागलाय. किमान तिकीट आता भाडे 10 रुपये होणार. पासही महागणार. सातारा जिल्ह्यात हिंगणगावची भैरवनाथ यात्रा मोठ्या उत्साहात पार. बिल्लाचे सोंग ही अनोखी परंपरा पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी. एप्रिल अखेर राज्यातील हवामानात मोठे बदल. विदर्भात पुढील 4 ते 5 दिवस हलक्या ते मध्यम
पावसाची शक्यता. मराठवाड्यातही पावसाच्या हलक्या सरींचा अंदाज. एप्रिल अखेर राज्यातील हवामानात मोठे बदल. विदर्भात पुढील 5 दिवस पावसाची शक्यता. विदर्भातील 7 जिल्ह्यांना अलर्ट. उर्वरित भागात प्रचंड तापमान वाढीची शक्यता. सांगलीच्या मिरज शहरासह परिसरामध्ये अवकाळी पावसाची हजेरी. उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा. चंद्रपूरमध्ये बंदिस्त वाघ बिबटे यांना उष्माघातापासून बचावासाठी वनविभाग सतर्क. ग्रीन नेट आणि कूलर लावून तापमानापासून दिलासा. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची वन्यजीवांवर नियमित नजर. 17 कोटी भारतीयांची गरिबी हटवण्यात यश. 10 वर्षात भारतातील नोकऱ्यांमध्ये ही वाढ. जागतिक बँकेच्या अहवालातून आकडेवारी समोर. ग्रामीण शहरी गरिबातील फरक आता 7.7% कमी. नांदेड महापालिका क्षेत्रातील नाले सफाईला सुरुवात. यांत्रिक पद्धत वापरून ही सफाई पावसाळ्याआधीच पूर्ण केली जाणार. महापालिका आयुक्त डॉक्टर महेश डोईफोडे यांची माहिती. पनवेलमध्ये महानगरपालिकेच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रिकेट प्रशिक्षण केंद्राचे भव्य उद्घाटन. आशिष शेलारांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये उद्घाटन. बीडच्या केज तालुक्यात वादळी वाऱ्यासह रिमझिम पाऊस. अनेक ठिकाणी झाडं कोसळली. फळझाडांचं मोठं नुकसान. नांदेडमध्ये बदलत्या वातावरणाचा पिकांवर परिणाम. शेतकऱ्यांची चिंतेत वाढ. शेतकऱ्यांनी पिकं वाचवण्यासाठी पिकावर महागडी औषधं फवारणी सुरू. कत्तलखान्याकडे जाणाऱ्या 11 गोवंशीय गायींची सुटका. बीडच्या पाटोदा पोलिसांची धडाकेबाज कारवाई. पालघरमध्ये भूकंपाचे धक्के. डहाणू तलासरी भागात संध्याकाळी 7:23 सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. केरळच्या तिरुअनंतपुरम विमानतळाला बॉम्बची धमकी. आंतरराष्ट्रीय विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी. विमानतळावर चौकशी सुरू. सुरक्षा वाढवली. सोलापूरच्या सिद्धेश्वर तलावात शेकडो मासे मृतावस्थेत. भाविकांना माशांच्या दुर्गंधीचा त्रास. दूषित पाण्यामुळे माशांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज. नागपूरच्या रामनगर परिसरात दुकानाच्या कार्यालयाचा कुलूप तोडून रोकड लंपास. अज्ञात आरोपीने 3,60,000 रुपये चोरले. अंबाझरी पोलीस स्टेशन हद्दीतील घटना. बुलढाणा चिखली रोडवरील ऑटो गॅरेजला भीषण आग. लाखोंचं नुकसान. धुराचे मोठे लोड उठत असल्याने परिसरात भीतीचं वातावरण. उल्हासनगरमध्ये ट्रकला भीषण आग. ट्रकमधील संपूर्ण साहित्य जळून खाक. अग्निशमन घटनास्थळी दाखल. कल्याणच्या एपीएमसी मार्केटमध्ये धक्कादायक प्रकार. किरकोळ वादावरून व्यापाऱ्यावर हल्ला. हल्ल्यात व्यापाऱ्याचा मृत्यू. कुटुंब जखमी. साताऱ्यात उष्णतेची तीव्रता वाढली. उष्माघाताचे 2 बळी. जावळी आणि माण तालुक्यातील शेतकऱ्यांचा उष्माघाताने दुर्दैवी मृत्यू. नवी मुंबईत स्कूल बस चालकाकडून 4 वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार. स्कूल बस चालकाला अटक. आरोपीला 30 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी. पोलिसांकडून अधिकचा तपास. पोपदेव घाटातील सामूहिक अत्याचार प्रकरणातील आरोपीला पोलिसांकडून अटक. सोलापूरच्या अकलूजमधून घेतले ताब्यात. मध्य प्रदेशात व्हॅनची दुचाकीला धडक. अपघातात 10 जणांचा मृत्यू. 4 जण जखमी. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू. बुलढाण्यातील खामगाव रोडजवळ कारचा अपघात. 2 जण गंभीर जखमी. चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात झाल्याची माहिती. अकोल्यात वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांचे कोम्बिंग ऑपरेशन. विविध गुन्ह्यांमध्ये वॉन्टेड आणि तडीपार असलेले आरोपी ताब्यात. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.